ठीक आहे, छान फोटो निघले तुमचे. ही जीवनाची सूत्र आहेत. निसर्गाचे नियम आहेत. ते निसर्गाचे नियम आणि तुम्ही एकरूप होता. ते निसर्गाच्या नियमाचं तुमच्याकडून पालन झालं तर तुम्ही सुखी होता. तुम्हाला कोण्या देवाची, ना आत्म्याची, ईश्वराची, ना परमेश्वराची कोणाची गरज नाही. तुम्हाला फक्त गरज आहे तुमच्या सुखाची. तुमचं सुखी जीवन, संतुष्ट जीवन, आनंदी जीवन, प्रज्ञायुक्त जीवन, नीतीपूर्ण जीवन याची आवश्यकता आहे. बाकीचे आहेत नाहीत, कुठे आहेत, कसे आहेत, त्या गोष्टी सोडून द्या. पण तुम्हाला ज्याची गरज आहे दुःखापासून मुक्त होण्याची, तर ही दुःखापासून मुक्त होण्याची गरज, प्रयत्न कोणी केले पाहिजेत, जबाबदारी कोणाची आहे, कसे प्रयत्न केले पाहिजेत, काय सोडलं पाहिजे, हे जर आपल्याला कळलं तर कोणताही माणूस या भूतलावाचा दुःखापासून मुक्त होऊ शकतो. शिलाचं पालन करू शकतो, नीतिवान बनू शकतो, कल्याण मित्र होऊ शकतो, दुसऱ्यांना मदत करू शकतो आणि आपलंही दुःख कमी करतो आणि दुसऱ्यांना सुद्धा सुखी करण्यासाठी मदत करतो. हे माणसाच्या जीवनासाठी अति आवश्यक हा विचार बुद्धाचा, समतेचा, स्वातंत्र्याचा, नीतिमत्तेचा हा विचार अति आवश्यक आहे. या मानवासाठी त्यांच्यामधलं द्वेष, क्रोध, ईर्ष्या, भय, भीती, चिंता, अधोगती, दुर्गती यापासून मुक्त व्हायचं असेल तर बुद्धाची समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, नीतिमत्ता, सदाचार या गोष्टीचा विचार करा. हे सगळ्यांना आवश्यक आहे. फक्त बौद्ध लोकांसाठीच नव्हे, सर्व मानव जातीसाठी बुद्धाचा विचार आवश्यक आहे. त्याच्यामध्ये मैत्री, करुणा, दया, क्षमा, शांती, सद्भावना, एकमेकाचा आदर, सन्मान, बंधुत्व अति आवश्यक आहे. या गोष्टी आपल्यामध्ये विकसित व्हाव्यात याच्यासाठी आपण ग्रंथ वाचतो, प्रवचन ऐकतो, केवळ फक्त टाळ्या वाजवण्यासाठी नाही, केवळ फक्त लोकांनी आपली स्तुती करावी त्यासाठी नाही. आपल्याला त्याचा लाभ व्हावा आणि पर्यायाने आपल्या कृतीमधून दुसऱ्याला सुद्धा त्याचा लाभ व्हावा. ही जबाबदारी ओळखून सांभाळून आपण ज्या काही वाईट गोष्टी आहेत, वाईट प्रवृत्ती आहेत, वाईट चेतना आहे, अकुशल चेतना आहे, या सर्व गोष्टीचा त्याग केला पाहिजे आणि जे काही कुशल आहे त्याचा आपण संवर्धन केलं पाहिजे, ते जोपासलं पाहिजे. उदाहरणार्थ दान देणं. दान कोणाला नको आहे? तुम्हाला कोणीतरी मदत केली, जेवण दिलं, वस्त्र दिलं अंगावर घालण्यासाठी, राहण्याची व्यवस्था केली, निवासस्थानाची घर बांधून दिलं, आजारी पडल्यानंतर कोणीतरी तुमची सेवा केली, औषध पाणी दिलं, कोणाला नको आहे? तुम्हाला पैशाची कमतरता आहे, कोणतरी तुम्हाला त्यावेळेला मदत केली पैशाची, कोणाला नको आहे? मग ही प्रवृत्ती कशामधून उत्पन्न होते? दान देण्यामधून. दान देण्यामधून तुम्ही दान देत नाही, त्या माणसाचं रक्षण करता, त्या माणसाचं गरज भागवता, त्याचं दुःख कमी करता आणि तो मनुष्य जन्मभर तुम्ही केलेले उपकार कधी विसरणार नाही.
तुमच्यामध्ये ती चेतना दान देण्याची, बुद्धाने सर्वात मोठं दान दिलं या जगाला, या मानवाला. कोणतं दान दिलं? धम्माचं दान दिलं. आणि धम्म ऐकून माणसं दुःखापासून मुक्त होतात. म्हणजे बुद्धाने तुम्हाला सुखी होण्याचा मार्ग दिला. सर्वात मोठं दान, द्वेष कमी करण्याचा, मैत्री वाढवण्याचा जो उपदेश आहे, वैर कमी करण्याचा, भांडण झगडा हे कमी करण्याचा, माणूस बनून, माणसाचा मित्र बनून एकमेकाचं संरक्षण करण्याची मैत्री भावना दिली. सर्वात मोठं दान बुद्धाने दिलं. बुद्धाने हे नाही सांगितलं, तुम्ही मला मानलं, तुम्ही मला स्वीकार केलं, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला, तुम्ही माझी सेवा केली, तुम्ही माझे उपास तापास नवस केले, तर मी तुम्हाला वर घेऊन जाईल स्वर्गामध्ये. बुद्धाने ते नाही सांगितलं. आशावाद नाही दिला बुद्धाने की तुम्ही माझा उपासना करा, माझी सेवा करा, उपास तापास करा, कोंबडे बकरं कंदुऱ्या करा, मला प्रसन्न करा, मी तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाईल. बुद्धाने कधीच नाही सांगितलं. पाप कर्म करण्यासाठी तुमची सुटका व्हावी, तुम्ही ते करू नयेत. तुम्ही स्वतः पाप कर्म करून स्वतःसाठी दुःख उत्पन्न करू नये आणि बाकीच्या सत्वासाठी सुद्धा दुःख उत्पन्न करू नये, हे बुद्धाने सांगितलं. मैत्री शिकवली, पण हे नाही सांगितलं. अंधश्रद्धा, अंधविश्वास, कर्मकांड हे करण्यासाठी बुद्धाने कुठेच सांगितलं नाही. हे आपण सगळं सोडलं पाहिजे. जे आपल्या बुद्धिमत्तेला पटत नाही, जे विचाराधीन नाही, जे सत्यसंगत नाही, बुद्धिसंगत नाही, तर्कसंगत नाही, या गोष्टीचा तुम्ही त्याग केला पाहिजे. प्रत्येक गोष्ट तुम्ही तपासली पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे, आचरण केलं पाहिजे. आणि अनुभवांती काय फायदा होतो, काय त्याचा परिणाम होतो, हे कळाल्यानंतर तुम्ही त्याचं आचरण करा. एवढं बुद्धी स्वातंत्र्य बुद्धाने दिलं. एवढं आचार स्वातंत्र्य म्हणजे आचरण करण्याचं स्वातंत्र्य बुद्धाने दिलं. एवढा विचार करण्याची स्वातंत्र्य बुद्धाने दिलं. माणूस आहे, माणसाला या 3 स्वातंत्र्याची नितांत गरज आहे. विचार स्वातंत्र्य, विचार केला पाहिजे, सतसत सम्यक दृष्टीने विचार केला पाहिजे, त्याचं परिणाम काय होतात, त्याचं फळ काय मिळतं, हे विचार स्वातंत्र्य बुद्धाने दिलं. बुद्धाचं एखादा सिद्धांत असेल, बुद्धाचं तत्वज्ञान असेल, त्याच्यावरती विचार करा, चिंतन मनन करा, त्याचं आचरण करा, त्याला तपासा. आणि तुम्हाला पटलं, तुम्हाला आवडलं, तुमचं कल्याण होत असेल, कोणाचं नुकसान होत नसेल, तर सांगायची गरज नाही, कारण मनुष्य आहात. तेवढी बुद्धिमत्ता आहे स्वीकार करण्याची, जबरदस्ती करण्याची नाही. बुद्धिमत्तेतून तपासलं म्हणून स्वीकार केलं. आणि जे स्वीकार केलं जातं ते कल्याणाचं असतं, स्वतःच्या कल्याणाचं आणि दुसऱ्याच्या कल्याणाचं असतं. म्हणून जगामध्ये बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार होत आहे. बुद्धिमान लोक, सत्तावान लोक, त्यागी माणसं, शीलवान माणसं, मैत्रीपूर्ण चित्ताचे माणसं बुद्धाच्या धर्माचा अभ्यास करतात, अनुभव घेतात, त्याचा फायदा ओळखतात आणि त्याचा प्रचार प्रसार करतात. आपण त्यापैकीच एक आहोत. आपण ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. काय जोपासायचं, काय घ्यायचं हे घेतलं पाहिजे, काय सोडायचं. आणि ती अनाचार, क्रूरता, द्वेषभावना, लालच, लोभ, आसक्ती, अंधश्रद्धा ह्या सगळ्या गोष्टी सोडल्या पाहिजे. तुमच्या मनातून भय, भीती नष्ट होईल.
बुद्धिमत्ता जागृत होईल, खरा मानव उत्पन्न होईल. तुम्ही खरे मनुष्य बनले पाहिजेत. सद्धम्म काढायला पाहिजे. सद्धम्म जर काढाला तर मनुष्य खरा मनुष्य बनतो आणि तो सर्वांचं लालन पालन करतो, मैत्री भावना करतो, सगळ्यावरती प्रेम करतो, सगळ्याची जोपासना करतो. हा खरा माणूस. यापैकी काही गोष्टी आपल्यामध्ये आहेत का? आपल्या विचारामध्ये, आपल्या आचारामध्ये, आपल्या वागणुकीमध्ये, आपल्या परीक्षणामध्ये आहेत का? नसतील तर स्वतःचं अवलोकन करा. काय आहे काय नाही थोडंसं तपासा. काय घेतलं पाहिजे त्याचा एका कागदावरती लिहून काढा. काय पाहिजे आपल्याला, काय नको आहे त्याचा त्याग करा. हे जर तुम्ही केलं, हे जर तुम्ही चिंतन मनन केलं, स्वतः त्याचा अनुभव घेतला, तर तुमचं जीवन, माणसाचं जीवन सार्थकी झालं आणि यामधूनच तुम्ही दुःखमुक्त होऊ शकता. तुमचा जात काय, तुमचा धर्म काय, तुमचा संप्रदाय काय, काहीच महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे आहे की तुम्ही मानव आहात, तुम्ही माणूस आहात. तुम्हाला सतसत विवेक बुद्धी आहे, सम्यक दृष्टी आहे. तर त्यामुळे तुम्ही मिथ्या दृष्टीचं, अंधश्रद्धेचं, अंधविश्वासाचं, कर्मकांडाचं उच्चाटन तुमच्या आचारा विचारामधून झालं पाहिजे. तुमच्या वागणुकीमधून हे सर्व गोष्टी नष्ट झाल्या पाहिजे. त्यासाठी तुम्ही खऱ्या अर्थानं माणूस बनून माणसाला ओळखण्याची जबाबदारी तुमची आहे. पुढचा माणूस, त्याला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, मी काय त्याला देऊ शकतो, कोणत्या गोष्टी त्याच्या कल्याणासाठी आहेत, याची ओळख तुम्हाला झाली तर तुमच्या जीवनाचं कल्याण झालं, सार्थक झालं. जसं जसं तुम्हाला भूताचा धम्म कळेल, चिंतन मनन आचरण तुम्ही कराल, अनुभव घ्याल, तसा तसा तुम्ही दुःखापासून मुक्त व्हाल. हा दुःखमुक्तीचा मार्ग तथागतांनी या जगाला दिला. म्हणून तथागत, त्यांचे उपकार, त्यांची अनुकंपा माणसाच्या भूमीवर खूप मोठी आहे. माणसाची भूमी सुखी झाली तर बाकीचे सर्व भूमी, तुमची मैत्री, तुमची करुणा, तुमची दया, तुमचं प्रेम, तुमचं आदर, सहानुभूती बाकीच्या भूमीबद्दल सुद्धा प्रसारित होईल आणि तुम्ही खऱ्या अर्थाने मनुष्य बनून, उत्तम मनुष्य बनून या जगाला तुम्ही प्रकाश दाखवाल. कशाचा? सद्धम्माचा, बुद्धाच्या शिकवणुकीचा, ज्याची सर्वांना नितांत गरज आहे. या धम्म आचरण तुम्ही केलं तर दुःखापासून मुक्त व्हाल, जन्म मरणाच्या भवचक्रापासून मुक्त व्हाल, अरहत बनाल. सगळे सुख, शांती, आनंद तुम्हाला या जन्मामध्ये या धम्म आचरणाने प्राप्त होऊ शकते. तर एवढंच आपण चिंतन. वर्षवासाचा काळ म्हणून 3 महिने ज्या शिवचे त्यांनी 3 महिने या ठिकाणी या विहारामध्ये, तक्षशिला बुद्ध विहार, त्याप्रमाणे आनंद बुद्ध विहार या ठिकाणी बुद्ध आणि धम्म जे बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ त्याचं वाचन करून उपासक उपासिकांना त्यांनी शिकवण्याचं काम केलं. बाबासाहेबांनं बुद्ध आणि धम्म याच्यामध्ये आपल्याला कोणती शिकवण दिली, कशा पद्धतीनं दिली, म्हणून एक आपल्याला पर्यायी ग्रंथ की इतर जे आपण धर्माला कुठे ना कुठे काहीतरी ग्रंथाची किंवा याची कार्यक्रमाची रूपरेषा असते. म्हणून आपल्याही धर्मामध्ये स्वतः त्यांनी बौद्ध धर्माच्या याच्यावर बुद्ध आणि त्याचा कर्म किती वर्षापासून हा कार्यक्रम सुरू आहे? 1999 पासून.
1999 पासून सतत हा कार्यक्रम चालू आहे. तुम्ही आता तुमच्या प्रास्ताविकामध्ये सांगताना त्या बुद्धविहार उभारण्यासाठी खूप अडचणी आल्या, ते कसं शक्य केलंय तुम्ही, कसं? आता अडचणी तर येत असतात, परंतु ज्यावेळेस माणूस संकल्प करतो आणि काम करताना आपल्या मताची माणसं आपल्यासोबत घेतो आणि ती संकट निवारण्याचं आपण म्हणजे त्या आपल्या विचाराच्या लोकांपासून आपण ते संकट टाळण्याचं काम करतो. जे आणणार असते त्याला समजून सांगून किंवा फायदा आणि तोटा हा त्याला सांगावा लागतो. मग आपल्या हितासाठी कोणतं काम आहे ते आम्हाला करणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही जे काही अडथळे आणत असतं ते हानिकारक आहे याच्याला त्याला सांगावं लागतं. बुद्धविहार समितीच्या वतीने आणखी याच्या व्यतिरिक्त कोणते कार्यक्रम आहेत? आम्ही बुद्धविहाराच्या वतीनं या समितीच्या वतीनं त्या ठिकाणी महापुरुषांचे जे दिलेले समाजासाठी योगदान, त्यांच्याली जयंती असेल, पुण्यस्मरण दिन असेल, पुण्यतिथी, या ठिकाणी त्या महापुरुषांनी जे केलेल्या कामाचा आज समाजामध्ये आपल्याला प्रचार करणं, त्याचा आदर्श घेणे, या गोष्टीचे आपण या ठिकाणी सतत महापुरुषाबद्दल चर्चा केल्या जाते. दरवर्षीप्रमाणे या वर्षीचं काय वैशिष्ट्य होतं कार्यक्रमाचं? दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षाचं वैशिष्ट्य असंच होतं की ज्या गोष्टी बुद्ध, धम्म आणि संघ याला अपेक्षित असणाऱ्या गोष्टी ह्या आपण केल्या पाहिजे, अशा पद्धतीनं आपल्याकडून काम घडावं. आणि म्हणून या वर्षामध्ये की ज्या काही आपल्याला अपेक्षित गोष्टी होत्या त्याच्यात काही कमतरता वाटते आणि मग ती भरून काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर यासाठी महिला पुरुष सतत आलेला आहे, परंतु जो तरुण वर्ग आपल्यापासून दूर राहतोय तो याच्यामध्ये सामील होत नाही आणि म्हणून त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी त्यांनाही त्यांच्यात सहभागी करून घेतलं आणि हे सर्व कारभार त्यांच्या हाती घेऊन हा काम पूर्ण व्हावं आणि तरुणाच्या सुखाचं हिताचं काम आपल्याला या मार्गात घडावं हे आणि हेच यांचं या ज्या तरुण लोकांनी केलेलं काम योग्य तऱ्हेनं पार पाडलं, योग्य तऱ्हेनं राबले किंवा काम केलं, त्याचा आदर्श इतर घरी बसणारी मुलं किंवा अडथळे आणणारे असतील किंवा आपल्यामध्ये काही गैरसमज होतो तो दूर व्हावा ही एक आमची आधी संकल्पना होती. ते काम या वर्षामध्ये घडलं. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शहरातल्या अनेक बुद्धविहारांमध्ये विकास निधी दिला आणि त्याचे कामं पण होत आहे. आपण आपलं बुद्धविहाराच्या वतीने त्यांच्याकडे काही मागणी केली का निधी करणार आहे का? नाही, जे पालकमंत्री शिरसाट यांनी बुद्धविहाराला मदत दिली त्याबद्दल आम्ही आमच्या संस्थेच्या वतीनं आणि या विहाराच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो, आनंद व्यक्त करतो. परंतु आज आम्ही ज्याप्रमाणे ज्या ठिकाणी केलं असेल त्याच्यात आनंद मानून जर पुढची बाजू त्यांच्याकडेही संपर्क साधण्याचा प्रयत्न करू आणि जर समजा त्यांनी आम्हाला साथ दिली तर तेही अंमलात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. चालेल, ओके, धन्यवाद.